डोळे बंद. चेहऱ्यावर छानशी स्माइल. दोन्ही हात पोटावरती. बाळाला फील करा. बाळाला तुमचा स्पर्श जाणवतोय. तुम्हाला बाळाचा स्पर्श जाणवतोय. बाळ अगदी आनंदी होतंय तुमच्या स्पर्शाने. आता लक्ष घेऊन या तुमच्या दोन्ही नॉस्ट्रिलकडे. दोन्ही नॉस्ट्रिलला हवेचा एक स्पर्श टच होतोय पहा. श्वास घेताना थंड हवा नाकपुड्यांना टच होतीये. श्वास सोडताना स्लाइटली गरम कोमट हवा टच होतीये. ऑब्झर्व युअर ब्रीदिंग. नाकाने एक श्वास आत येतोय. तोच श्वास बाहेर जातोय. येणारा श्वास खूप सारं ऑक्सिजन, प्रेम, खूप सारं ग्रॅटिट्यूड घेऊन आत येतोय. जाणारा श्वास पूर्ण कार्बन डायऑक्साइड, टॉक्सिन्स घेऊन बाहेर जातोय. एक 5 वेळा या श्वासाचा अनुभव घ्या. नाकातून हळूहळू श्वास आत घ्या आणि हळूहळू सोडायचा आहे. पुन्हा एक दीर्घ श्वास घ्या आणि सर्व ताण, चिंता, भीती श्वासाबरोबर बाहेर सोडा. आज गुरुपौर्णिमेचा पवित्र दिवस आहे. आज आपल्या जीवनात ज्ञान, संस्कार, प्रेम आणि दिशा देणाऱ्या प्रत्येक गुरुप्रती आपण कृतज्ञता व्यक्त करूया. डोळे बंद आहेत. जा तुमच्या सगळ्यात छोट्या बालपणाकडे. तुमचं स्वतःचं छोट्या बाळाचं रूप पहा. तुमची आई, तुमची पहिली गुरु. मनामध्ये आईचं स्मरण करा. जिने चालायला शिकवलं, जिने बोलायला शिकवलं, जिने प्रेम, माया आणि त्याग शिकवला, तिचं स्मरण करा. आठवा तुम्ही आईसोबत घालवलेले क्षण, आईने दिलेले संस्कार. मनामध्ये म्हणायचंय, आई तू माझी पहिली गुरु आहेस. तुझ्या प्रत्येक त्यागासाठी, प्रेमासाठी आणि संस्कारासाठी मी मनपूर्वक कृतज्ञ आहे. से थँक यू टू युअर मदर. मनापासून हाताचा मनात नमस्कार करून आईचं रूप डोळ्यासमोर आणा. अँड से थँक यू टू युअर ममा, आई. दुसरा ग्रॅटिट्यूड, वडील, मार्गदर्शक. आता आपल्या वडिलांचं स्मरण करा, ज्यांनी आधार दिला, संघर्ष शिकवला, स्वाभिमान आणि जबाबदारी शिकवली. त्यांचा चेहरा डोळ्यासमोर आणा. मनापासून त्यांच्या पायाच्या नतमस्तक व्हा. त्यांच्या पायापाशी नतमस्तक व्हा आणि मनात म्हणा, बाबा, पप्पा, जे काही तुम्ही म्हणताय, तुमच्या प्रत्येक कष्टासाठी, प्रत्येक प्रोत्साहनासाठी आणि तुमच्या संरक्षणासाठी मी कृतज्ञ आहे. से थँक यू टू युअर फादर. थोडेसे मोठे झालात, शाळेत जायला लागलात,
शाळेतल्या पहिल्या बाई आठवा. सगळ्यात पहिली टीचर तुमची आठवा. केजी, नर्सरी, बालवाडीच्या पहिलीच्या, दुसरीच्या सगळ्यात लहानपणी शिकवलेल्या बाई आठवा. तुम्ही रडत होता तरी त्यांनी तुम्हाला सांभाळून घेतलंय. अ आ ई ए बी सी डी हात धरून लिहायला शिकवलंय. आज तुम्ही जे काही ज्या काही पदावरती आहात त्याचं जे मूळ आहे ते त्या बाईंनी शिकवलंय, आपल्याला टीचर्सनी शिकवलंय. से थँक यू टू देम. ज्यांनी अक्षर ज्ञान दिलं, ज्यांनी ज्ञान दिलं, ज्यांनी विचार करण्याची दिशा दिली. बालपणापासून आतापर्यंत भेटलेल्या सगळ्या टीचर्स, प्रायमरी टीचर्स, सेकंडरी टीचर्स, ज्युनियर कॉलेजचे टीचर्स, तुमच्या प्रोफेशनल कोर्सेस मधले टीचर्स, त्यांना सगळ्यांना थँक्यू म्हणायचंय. मनामध्ये म्हणा, माझ्या सर्व शिक्षकांना मी मनपूर्वक प्रणाम करते आणि तुमच्या ज्ञानामुळे आज माझं जीवन समृद्ध झालं आहे. त्यामुळे थँक्यू अँड सी ग्रॅटिट्यूड टू देम. नेक्स्ट, घरामध्ये असलेले आपले छोटे मोठे भावंड, कझिन्स, की ज्यांच्या बरोबर आपण खेळलो, रडलो, हसलो, मस्ती केली, भांडण केलं, पण तरी सुद्धा प्रेम काय असतं हे आपल्या भावंडांनी आपल्याला शिकवलंय. सो त्यांचं प्रेम आठवा, त्यांच्यासोबत केलेली भांडणं आठवा आणि त्यातून तुम्ही जे काही शिकलात ते आठवा. से थँक्यू, ग्रॅटिट्यूड टू युअर कझिन्स, सिबलिंग्स. चेहऱ्यावर छान स्माइल असू द्या. आता आपण थोडे मोठे झालात आणि तुमच्या प्रोफेशनल कोर्स मध्ये, तुम्ही ज्या ऑफिस मध्ये आहात, ज्या इन्स्टिट्यूट मध्ये आहात किंवा एक गृहिणी आहात, तिथे तुम्हाला ज्यांनी ज्यांनी सपोर्ट केला, तुमचे बॉस असतील, तुमचे कलिग्स असतील, फ्रेंड्स असतील, त्यांना से थँक्यू. मनापासून त्यांनी जे काही तुम्हाला शिकवलंय, खूप सारं धन्यवाद. आपल्यापेक्षा जे कोणी लहान आहेत त्यांनी आपल्याला खूप सारा आदर देण्याचं शिकवलं आहे. मोठ्यांनी आपल्याला खूप सारं प्रेम देण्याचं शिकवलेलं आहे. से थँक्यू टू देम. जीवनातील प्रत्येक व्यक्ती क्षणभर विचार करा, काही लोकांनी तुम्हाला प्रेम दिलंय, काहींनी काही धडा दिलाय, काहींनी संयम शिकवलाय, काहींनी क्षमा शिकवलीये. प्रत्येक अनुभवाने तुम्ही काही ना काही घडलाय. से थँक्यू टू देम. तुमचे हजबंड्स, इन लॉज, सासरचे लोक, माहेरचे लोक, ज्यांनी तुम्हाला काही ना काही शिकवलंय, काही ना काही अनुभव दिलेत, से थँक्यू टू देम. प्रत्येक अनुभवाने आपण नवीन नवीन घडतोय. माझ्या जीवनात आलेल्या प्रत्येक व्यक्तीचे मी आभार मानते आणि तुम्ही सर्व माझे गुरु आहात. पुढे, सगळ्यात महान गुरु निसर्ग. आता पृथ्वी मातेचे स्मरण करा, धरणी मातेचे स्मरण करा. सूर्य, चंद्र, वारा, पाऊस, नद्या, झाडे, पक्षी हे रोज मला नवीन काही ना काही शिकवतात. हे निसर्ग देवा, तुझ्या प्रत्येक देणगीसाठी मी कृतज्ञ आहे. से थँक्यू टू नेचर. आता अजून आपला सगळ्यात जवळचा गुरु आपलं शरीर. एक हात आपल्या हृदयावर ठेवा, दुसरा हात तुमच्या बाळापाशीच आहे.
आपल्या शरीराचे आभार माना. हे शरीरच आज एक नवजीवनाला वाढवत आहे. प्रिय शरीर, तुझ्या प्रत्येक पेशीचे, तुझ्या प्रत्येक श्वासाचे आणि प्रत्येक प्रयत्नाचे मी मनापासून आभार मानते. आता सगळ्यात छोटूसा गुरु आपल्या गर्भातील बाळ. आता दोन्ही हात पोटावर ठेवा. तुमच्या बाळाचा सौम्य प्रकाश अनुभवा. मनात त्याच्याशी संवाद साधा. प्रिय बाळा, तू माझ्या आयुष्यात येण्याचा निर्णय घेतलास, यासाठी मी तुझी मनपूर्वक आभारी आहे. तू मला संयम शिकवत आहेस. तू मला निस्वार्थ प्रेम शिकवत आहेस. तू मला विश्वास शिकवत आहेस आणि तू मला आई होण्याचा दिव्य अनुभव देत आहेस. तू माझा छोटूसा गुरु आहेस. मी तुला निरपेक्ष प्रेम देते, आशीर्वाद देते, सुरक्षिततेची भावना देते. आपण दोघे प्रेमाने, आरोग्याने, आनंदाने आणि दैवी कृपेने भरलेले आहोत. आपला प्रत्येक श्वास प्रेम आहे. आपल्या प्रत्येक हार्टबीट मध्ये कृतज्ञता आहे आणि आपल्या प्रत्येक क्षणात परमेश्वराचा आनंद आहे. आता जे कोणी आयुष्यामध्ये राहिलं असेल माझ्याकडून बोलायला, त्यांना सगळ्यांना थँक्यू म्हणा. सगळ्यांचा चेहरा डोळ्यासमोर आणायचा आहे आणि आजचा दिवस तुम्ही त्यांना थँक्यू म्हणण्यासाठी उपयोग करा. Say thank you to technology. Say thank you to Google. Say thank you to YouTube. Say thank you to Zoom, ज्याद्वारे आपण सगळे भेटतोय. तुम्हाला छोट्यातली छोटी गोष्ट ज्यांनी शिकवलीये आणि मोठ्यातल्या मोठ्या गोष्टीचा अनुभव, धडा ज्यांनी दिलाय, त्यांना सगळ्यांना थँक्यू, ग्रॅटिट्यूड. एक दीर्घ श्वास घ्या. मनामध्ये 3 वेळा म्हणायचंय, धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. दीर्घ श्वास घ्यायचाय, दीर्घ श्वास सोडायचाय. एक छान गुरूंवरती सॉन्ग आहे, ते पूर्ण होणार नाही पण एक अर्ध सॉन्ग आपण ऐकूया. दोन्ही हात पोटावर ठेवायचाय आणि राईट टू लेफ्ट फक्त तुम्हाला तुमचं शरीर आणि मान अशा प्रकारे रिलॅक्स होऊन हलवायचंय. ओके. जे कोणी तुम्हाला, ज्यांना कोणाला थँक्यू म्हणायचंय, त्यांचा प्रत्येकाचा चेहरा डोळ्यासमोर आणायचा पूर्ण गाण्यात. तेरा हर वेले दिन रात गुरुजी शुक्र करा, गुरुजी शुक्र करा. मेरी बनी रही जी बात गुरुजी शुक्र करा, गुरुजी शुक्र करा. मेरे बदल गए हालात गुरुजी शुक्र करा. मेरी बन गई बिगड़ी बात गुरुजी शुक्र करा, गुरुजी शुक्र करा, गुरुजी शुक्र करा. मेरी सुन ली अरदास गुरुजी शुक्र करा, गुरुजी शुक्र करा. सरताजों के सरताज गुरुजी शुक्र करा, गुरुजी शुक्र करा. कट गई अंधेरी रात गुरुजी शुक्र करा. हुई अमृत की बरसात गुरुजी शुक्र करा, गुरुजी शुक्र करा, गुरुजी शुक्र करा.
करा, गुरुजी शुक्र करा, मेरा जीत लिया विश्वास, गुरुजी शुक्र करा, गुरुजी शुक्र करा, मेरे अंग संग बस हो आप, गुरुजी शुक्र करा, जन्मों की बुझ गई प्यास, गुरुजी शुक्र करा, गुरुजी शुक्र करा, गुरुजी शुक्र करा। शुक्र करा, गुरुजी थोड़ा शुक्र करा, तेरे नाम हुई हर सांस, गुरुजी शुक्र करा, गुरुजी शुक्र करा, तूने हर पल दिया मेरा साथ, गुरुजी शुक्र करा, गुरुजी शुक्र करा, खाली न गई दरखास्त, गुरुजी शुक्र करा, सरकारों की सरकार, गुरुजी शुक्र करा, गुरुजी शुक्र करा, गुरुजी शुक्र करा। तुमचे जे कोणी आध्यात्मिक गुरु असतील, ज्या कोणी देवाला तुम्ही मानताय, स्वामी समर्थ असतील, कोणते महाराज असतील, त्यांचा चेहरा डोळ्यासमोर आणा. भगवान शिवशंकरांचा चेहरा डोळ्यासमोर आणा, भगवान श्री कृष्णाचा चेहरा डोळ्यासमोर आणा, गणपती बाप्पाचा चेहरा डोळ्यासमोर आणा, तुमचे आध्यात्मिक गुरु त्यांचा चेहरा डोळ्यासमोर आणा अँड से थँक यू, ग्रॅटिट्यूड टू देम. दोन्ही हात रब करायचे आहेत, हातामध्ये ऊर्जा निर्माण करा, डोळ्यांवरती लावा, हाताच्या ओंजळीमध्ये डोळे उघडायचे आहेत, आपला आनंदी चेहरा पाहायचा आहे. काही पॉझिटिव्ह अफर्मेशन्स पूर्ण प्रेग्नन्सी आपल्याला कॅरी करायचे आहेत. आय एम अ स्ट्रॉंग मदर, आय एम हॅपी, माय बेबी इज द हॅपीएस्ट सोल अँड आय एम सॅटिस्फाईड, माय बेबी इज द सॅटिस्फाईड सोल. ह्या एनर्जीला चेहऱ्यावर लावायचंय, हातांवरती. बाळाला पोटाला ही एनर्जी द्या. दोन्ही हाताचा नमस्कार टू स्काय एलिमेंट, नमस्कार टू अर्थ एलिमेंट. पुन्हा एकदा ग्रॅटिट्यूड करूया. ग्रॅटिट्यूड, थँक यू अर्थ, थँक यू डिअर पेरेंट्स, थँक यू डिअर फॅमिली and thank you God for giving me such a wonderful life. ऊपर आइए, stretch, stretch, stretch and relax. चलो, thank you everyone for joining today. Bye bye, take care. See you tomorrow. हॅपी गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमा मॅम. थँक यू तुम्हाला सगळ्यांना, पण सगळ्यांकडनं खूप खूप काय काय शिकायला मिळतंय. थँक यू व्हेरी मच. बाय, टेक केअर.